नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, MA, MCOM, MSc फर्स्ट इयर, सेमिस्टर फर्स्ट या वर्गाचा जो क्रेडिट विषय आहे मानवी मूल्य आणि मानवी हक्क या विषयाच्या आजच्या व्याख्यानामध्ये आपले स्वागत आहे. पुढील आयोग आहे राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग. अज्ञान किंवा गरिबी, हळुवारपण किंवा त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यास ती पुरेशी प्रगल्भ नसतात असा मुलांविषयीचा जो सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोन आहे, यामुळे बालकांच्या अधिकारांचे सरासर उल्लंघन होताना दिसतं आणि त्यांच्या अधिकारांचं संवर्धन करण्यासाठीच संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून काही धोरणे आखावी लागली. संयुक्त राष्ट्र बाल निधीची स्थापना झाली. 1990 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने बालकांचे जीवित, संरक्षण आणि विकास यासाठी एक जाहीरनामा मंजूर केला. मे 2002 मध्ये पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने बालकांसाठी एक खास अधिवेशन बोलावून मुलांसाठी योग्य विश्व या नावाने एक दस्तऐवज स्वीकारला. यात वर्तमान दशकासाठी सदस्य राष्ट्रांनी राबवायची उद्दिष्टे, योजना, धोरण आणि कार्यक्रम होते. भारत हे कल्याणकारी राज्य असल्यामुळे भारतीय संविधानातच बालकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आणि बालमजुरीसारख्या अमानुष पद्धती रोखण्यासाठी तरतुदी आहेत. त्यानुसार घटना कलम 21A अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीने शिक्षण देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. कलम 24 नुसार खाणी, कारखाने आणि इतर धोकादायक उद्योगांमध्ये अस्तित्वात असलेल्या बालमजुरीवर बंदी घातलेली आहे. कलम 39 मध्ये म्हटलेलं आहे की आर्थिक कारणांमुळे लहान मुलांच्या वयाला आणि शक्तीला झेपणार नाही अशी कामे त्यांना करायला भाग पाडू नये. कलम 39 नुसार मुलांची निकोप, स्वतंत्र आणि आत्मसन्मानाने वाढ होण्यासाठी मुलांना तशा संधी आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत. तसेच नैतिक आणि भौतिक परित्यागापासून मुलांचे संरक्षण केले पाहिजे. कलम 45 मध्ये म्हटल्याप्रमाणे वयाच्या 6 वर्षापर्यंत मुलांची योग्य काळजी घेण्यासाठी तसेच त्यांना शिक्षण देण्यासाठी राज्यांनी प्रयत्न करायला हवे. आणि कलम 51A प्रमाणे पालक किंवा माता पिता असलेल्या सर्व नागरिकांना लहान मुलांना शिक्षणाची संधी देण्याची जबाबदारी आहे. अशा पद्धतीने भारतामध्ये या तरतुदी आहेत. भारत सरकारने सन 2005 मध्ये याच अनुषंगाने राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग अधिनियम लागू केला. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाची स्थापना सन 2007 मध्ये करण्यात आली आणि तळागाळातून प्राप्त अभिप्रायांवर आधारून विविध धोरणे, कायदे यांचे पुनरावलोकन करण्याचा व अधिकार देशाच्या प्रत्येक विभागाची व घटनात्मक व आंतरराष्ट्रीय दायित्वांचं निर्वाहन करण्याची शासनाला आवश्यक ती यंत्रणा सुचवण्याचे अधिकार आयोगाला देण्यात आले. बालकाच्या अधिकारांचं उल्लंघन झाल्यास एखादी नीती किंवा कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास स्वतःहून किंवा पीडित व्यक्ती किंवा त्यांच्यातर्फे कोणत्याही व्यक्तीकडून प्राप्त तक्रारीच्या आधारावर आयोग बाल अधिकारांच्या उल्लंघनाच्या संबंधित कोणत्याही बाबींची चौकशी करू शकते. बालकांच्या अधिकारांचं संवर्धन करणं, त्या संदर्भात उपाययोजना करणं या बाबतीत आयोगाला कोणत्याही उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. विविध कायद्यांमध्ये आपण बघतो की 14 ते 18 वयोगटातील बालकांना वर्णित करण्यामध्ये फरक असला तरी सदर 18 वर्ष वयाखालील कोणतीही व्यक्ती बालक असल्याचं समजलं जातं. याशिवाय महाराष्ट्रामध्ये देखील राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगाची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे. देशात सुमारे 18 राज्यांनी हा असा अधिकार आयोग जो आहे तो स्थापन केलेला आहे. राज्यातल्या बालकांच्या कल्याणावर देखरेख ठेवणं, कवड्या वयात प्रत्येक बाबतीत फुलण्यासाठी बालकांच्या अधिकारांचं संवर्धन होण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचा सल्ला शासनाला देणं हे राज्य आयोगाचे उद्दिष्ट आहे. आणि याच धर्तीवर राज्य शासनाने सन 2007 मध्ये राज्य पातळीवरील आयोगांचे गठन केले. राज्याने बालकाबाबतचे धोरण सन 1975 मध्ये अंगीकारलेले आहे. बालकांच्या अधिकारांचं संवर्धन होण्याच्या
विविध पैलूंचा विचार होण्याच्या दृष्टीने झोपडपट्टी, दुर्लक्षित, परित्यक्त व रस्त्यावरील बालकांवर विशेष भर देऊन आयोगाने स्थापनेपासून अनेक अहवाल शासनाला सादर केलेले दिसून येतात. याशिवाय विविध उपक्रमांच्या माध्यमातून शासकीय प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्यातून आयोगाने बालकांच्या अधिकारांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने धोरणाचा मसुदा तयार करून त्याचा स्वीकार होण्यासाठी राज्य शासनाला सादर केलेला आहे. अशा स्वरूपामध्ये बालकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने हा आयोग महत्त्वाचा मानला जातो. भारतातील मानवाधिकार अंमलबजावणी यंत्रणेत आपली पुढील यंत्रणा आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. संयुक्त राष्ट्रांच्या अल्पसंख्याक विरोधी भेदभाव प्रतिबंध व संरक्षण आयोगाचे विशेष प्रतिनिधी श्री फ्रान्सिस्को यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रांच्या लोकसंख्येमध्ये इतर संख्यात्मक दृष्टीने अल्प असणाऱ्या, अप्रभावित स्थितीत असणाऱ्या, त्या देशाचे राष्ट्रीय असणारे नागरिक अन्य लोकसंख्येपेक्षा वेगळी अशी वांशिक, धार्मिक किंवा भाषिक वैशिष्ट्य व त्यांची संस्कृती, परंपरा, धर्म किंवा भाषा संवर्धन करण्यासाठी एकजूट दाखवणाऱ्या गटाला अल्पसंख्याक असे संबोधित करण्यात येते. मात्र व्यक्तिनिष्ठ म्हणजे व्यक्तींनी स्वतःला अल्पसंख्याक गटाचं असल्याची ओळख पटवली पाहिजे व वस्तुनिष्ठ जिथे सामाजिक, वांशिकता, भाषा किंवा धर्म अशा घटकांबाबत सदस्य राष्ट्रांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे अल्पसंख्याकांना व्याख्यित करणारा कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा अस्तित्वात नाही. मात्र संयुक्त राष्ट्रांनी 1992 मध्ये अंगीकारलेल्या राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक व्यक्तीचे अधिकार घोषणापत्रामध्ये राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक ओळख असलेल्या अल्पसंख्याकांकडे निर्देश केला असून त्यांची ओळख वर्धित व मानवाधिकार संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचं कर्तव्य राष्ट्रांवर सोपवण्यात आले आहे. राज्यघटनेत किंवा कोणत्याही कायद्यात अल्पसंख्याक म्हणजे नेमके कोण याची व्याख्या दिलेली नाही. सामान्यपणे राज्यघटनेची कलम 25 ते 30 हे अल्पसंख्याकांचे विविध अधिकार व्याख्यित करणारी कलमे म्हणून ओळखली जातात. याचं विश्लेषण आपण आपल्या मूलभूत हक्कांच्या व्याख्यानामध्ये घेतलेलं आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 द्वारे कोणताही समूह अल्पसंख्याक म्हणून अधिसूचित करण्यासाठी भारतीय संघराज्याला मुभा देण्यात आलेली आहे. त्यानुसार भारत सरकारने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी या समुदायांना अल्पसंख्याक म्हणून अधिसूचित केलेले आहे. त्यांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक राष्ट्रीय आयोग 1992 मध्ये स्थापन करण्यात आला होता. आयोग प्रचलित धोरणं व कायद्यांचं मूल्यांकन करेल व अल्पसंख्याकांच्या अधिकारांचं वर्धन होण्यासाठी अवलंब करण्याच्या उपायांची शिफारसी करेल. शासनाने अंगीकारण्याच्या आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाययोजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी आयोग शिफारशी करू शकतो. अल्पसंख्याकांच्या अधिकारांचं प्रवर्तन होणाऱ्या कोणत्याही संशोधनाला व अभ्यासाला आयोग प्रोत्साहन देईल. कोणत्याही समूहाकडून अधिकारांचं उल्लंघन झाल्याच्या तक्रारीच्या आधारावर चौकशी करताना आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतील. विविध उपक्रम, कामगिरी व शासनाला केलेल्या शिफारशी याची माहिती देणारा वार्षिक अहवाल आयोगातर्फे प्रसिद्ध होतो. आयोगाच्या शिफारशीवर आधारित व स्वतःहून शासनाने अल्पसंख्याकांचे अधिकार वर्धन करण्यासाठी अनेक कल्याण योजना हाती घेतलेल्या आहेत. केंद्र शासनासोबत भारतातील 15 राज्यांनी त्यांच्या राज्यामध्ये अल्पसंख्याक आयोग स्थापन केले आहेत. महाराष्ट्र राज्याने राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम 2004 मध्ये पारित करून सदर आयोगाची सन 2005 मध्ये स्थापना केली. राष्ट्रीय आयोगाच्या धर्तीवर सदर आयोग महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याकांचे अधिकार वर्धित करण्यासाठी आपले अधिकार वापरेल व कर्तव्य पार पाडेल असे नमूद. अशा प्रकारे आपल्या देशाची राज्यघटना देशाच्या सर्वच नागरिकांना धर्म, भाषा किंवा संस्कृती यांचा
भेदभाव न करता समान हक्क देते आणि म्हणूनच काही अल्पसंख्याक वर्गांची भाषा, धर्म व संस्कृती जपण्यासाठी एका विशेष राष्ट्रीय आयोगाची निर्मिती आपण केलेली आहे. यामुळेच या आयोगाची भूमिका प्रभावी ठरलेली आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्र संघाने 1948 मध्ये मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा तसेच 1981 मध्ये धर्मावर आधारित सर्व प्रकारचे भेदभाव आणि असहिष्णुता निर्मूलन जाहीरनामा मान्य केले. तरीही अल्पसंख्याकांचे हक्क आणि हित जपण्यासाठी त्यांना ते पुरेसे वाटले नाहीत. संयुक्त राष्ट्र संघाला आणखीन एका व्यापक जाहीरनाम्याचा मसुदा तयार करण्याची गरज वाटली, जो त्यांनी 1992 साली अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा या नावाने तयार केला. या जाहीरनाम्यात अल्पसंख्याकांना विस्तृत हक्क दिले आहेत. उदाहरणार्थ शैक्षणिक संस्था स्थापनाचा हक्क, विशेष संस्कृती आणि लिपी जपण्याचा हक्क, भाषेचा हक्क, धर्माचा हक्क इत्यादी. मग यामुळे भारतामध्ये जे काही राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग स्थापन झाला आहे त्यामुळे तो अधिकच प्रभावी झालेला आहे. आपण या करारावर सही केली म्हणून राष्ट्रावर काही कोणत्याही प्रकारचं बंधन येत नाही, पण त्याचा उपयोग धोरण करताना अल्पसंख्याकांसाठी धोरणे तयार करताना होतो. तसेच न्यायसंस्थांनाही कायद्याचे अर्थ लावताना या जाहीरनाम्याचा आधार जो आहे तो घेता येतो. भारतातील मानवाधिकार अंमलबजावणी यंत्रणेमधील पुढचा आयोग आहे अनुसूचित जाती व जमाती राष्ट्रीय आयोग. मानवाधिकाराच्या प्रवर्तनामध्ये, त्याच्या अंमलबजावणीमध्ये किंवा लोकांच्या विकासावर व वाढीवर परिणाम करणाऱ्या विविध बाबींपैकी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे भारतीय समाजातील जात. स्वतःला उच्च जातीतील म्हणवणाऱ्या लोकांच्या स्वार्थी हितसंबंधांमुळे अस्पृश्यतेचा जन्म झाला व लोकांच्या एका घटकाला निम्न जाती संबोधून त्यांना बहिष्कृत करण्यात आले. सदर निम्न जातीतील लोकांचे अनुसूचित जाती व जमाती असं वर्णन केलं जातं. पिढ्यानपिढ्या त्यांना मूलभूत अधिकार नाकारण्यात आले व हमी दिलेल्या अधिकारांच्या किमान उपभोगासहित राजकीय व्यवस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना प्रतिबंध करण्यात आला. त्यांच्या अशा अवस्थेमुळे त्यांची कणव येऊन अनेक राज्यकर्त्यांनी, लोकपकारी व्यक्तींनी व मानवाधिकार कार्यकर्त्यांनी उलथापालथीविरुद्ध लढा देऊन समानतेची व समाजाच्या अन्य गटांबरोबर त्यांना अधिकार उपभोगणे शक्य होण्यासाठी घटनात्मक सोयी सवलती देण्याची मागणी केली. घटना समितीने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि समाजातील सदर वर्गांना त्यांची मानवी प्रतिष्ठा बहाल करण्यासाठी व पिढ्यानपिढ्या त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी व त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक अधिकारांचं रक्षण करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. राज्यघटनेतील कलम 338 मधील तरतुदीनुसार भारत सरकारने अनुसूचित जाती व जमातींसाठी एक आयुक्त नेमले. सदर समूहांच्या प्रवर्तनासाठी राज्यघटनेत तरतूद करण्यात आलेल्या विविध सुरक्षितता उपाययोजनांच्या बाबतीतील सर्व बाबींकडे लक्ष देण्याचे व सदर सुरक्षितता उपाययोजनांच्या कार्याबाबत राष्ट्रपतींचा अहवाल सादर करण्याचे सदर आयुक्तांचे कर्तव्य होते. विविध राज्य व तळागाळातील प्रशासकीय एकके समाविष्ट करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आयुक्तांच्या कार्यालयाचा विस्तार करण्यात आला. अनेक संसद सदस्यांनी वेळोवेळी कलम 338 च्या तरतुदींमध्ये दुरुस्ती करून सदर गटांच्या विकासासाठी एक सदस्यीय ऐवजी बहुसदस्यीय आयोगाची नेमणूक करण्याची मागणी केली. त्यानुसार राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र ही दुरुस्ती आकार घेण्यापूर्वीच भारत सरकारने गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेद्वारे ऑगस्ट 1978 मध्ये अनुसूचित जाती व जमाती आयोग म्हणून बहुसदस्यीय आयोगाची नेमणूक केली. सदर गटांच्या अधिकारांचे प्रवर्तन होण्यासाठी विविध मुद्द्यांवर शासनाला सल्ला देण्यासाठी एक राष्ट्रीय सल्लागार मंडळाच्या स्वरूपात आयोग गठीत करण्यात आला. सदर गटांच्या अधिकारांचे प्रवर्तन होण्यासाठी विविध बाबींवर आयोगाने शासनाला जवळपास 30 अहवाल सादर केले होते. सन 1990 मधील 65व्या घटनादुरुस्तीद्वारे कलम 358 मध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे
भारत सरकारने अनुसूचित जाती व जमाती आयोगाला वैधानिक दर्जा दिला. अस्पृश्यता निर्मूलनाचा पुरस्कार करणाऱ्या नागरी अधिकार संरक्षण अधिनियम 1955 व अनुसूचित जाती व जमाती अधिनियम 1990 अंमलात आणण्यासाठी आयोग कटिबद्ध आहे. केंद्र किंवा राज्य शासन किंवा केंद्रशासित प्रदेशाला आयोग मार्गदर्शन करेलच, पण अनुसूचित जाती व जमातींच्या सामाजिक आर्थिक विकास पैलूंच्या नियोजनाच्या प्रक्रियेत सामील होण्याचा आयोगाला अधिकार आहे. सदर गटांच्या अधिकारांच्या वर्धनाबाबत उपाययोजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी आयोग नियमित कालावधीने भारताच्या राष्ट्रपतींना अहवाल सादर करेल व राष्ट्रपती सदर अहवाल भारतीय संसदेला सादर करतील. आयोगासमक्ष आलेल्या उल्लंघनाच्या किंवा अत्याचाराच्या कोणत्याही तक्रारीची चौकशी करण्याचा आयोगाला अधिकार असून सदर चौकशी करताना आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आले आहेत. सन 2003 मधील 89व्या घटना दुरुस्ती विधेयकाने कलम 338 मध्ये उपकलम अ समाविष्ट करून राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे विभाजन पुरस्कृत करण्यात येऊन राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग व राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग असे 2 स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात आले. सन 2004 मध्ये गठीत झाल्यापासून दोन्ही आयोग वर उल्लेख केलेले जे अधिकार आहेत ते स्वतंत्रपणे वापरत आहे. त्यांचं मुख्यालय दिल्ली येथे आहे. राष्ट्रीय आयोगाशिवाय अनेक राज्यांनी सुद्धा सदर गटांच्या कल्याणासाठी व राज्यघटनेत पुरस्कृत अधिकार मुक्तपणे उपभोगणे शक्य होण्यासाठी व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याच्या तत्वांची परिपूर्ती करण्यासाठी त्याच धर्तीवर राज्य आयोगाची स्थापना केली आहे. भारत सरकारने सन 1993 मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची एक वैधानिक संस्था म्हणून स्थापन केली. भारत सरकारने वेळोवेळी अधिसूचित केलेल्या मागासवर्गीयांच्या विविध गटांच्या कल्याणासाठी सदर आयोग काम करेल. आयोग कल्याणाच्या कामावर देखरेख ठेवेल व मागासवर्गीय समूहाच्या लोकांच्या कल्याणाला प्रवर्तित करण्यासाठीच्या धोरणात्मक पैलूंबाबत शासनाला सल्ला देईल. आयोगाला कळविण्यात आलेल्या कोणत्याही बाबींची चौकशी करण्याचा आयोगाला अधिकार आहे व तशी चौकशी करताना आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि बहुतेक सर्व राज्यांनी राष्ट्रीय आयोगाच्या धर्तीवर राज्य पातळीवरील आयोग स्थापन केले आहेत. ज्या पद्धतीने भारतामध्ये मानवाधिकारांच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा आहेत त्याच पद्धतीच्या यंत्रणा आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आहे आणि त्या कशा स्वरूपात काम करतात ते आता आपण बघणार आहोत. मानवाधिकार हा आंतरराष्ट्रीय कायद्यातील विशेष विभाग आहे. सुरुवातीला आंतरराष्ट्रीय न्यायालय किंवा आयोग अस्तित्वात नव्हते. राष्ट्रीय सार्वभौम असल्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्यांनाच विविध न्यायालय किंवा आयोगाकडे जाता येत होते. मात्र संयुक्त राष्ट्रांकडून मानवाधिकारांना मिळालेली मान्यता, जागतिक मानवाधिकार सनदेचा स्वीकार व मानवाधिकारांच्या विविध पैलूंवर असलेले अनेक आंतरराष्ट्रीय करार व सहमतीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्तींसाठी एखादी यंत्रणा असणं निकडीचे झाले. त्यानुसार 70च्या दशकामध्ये राष्ट्रांनी खालील निर्देशित कळीच्या करारान्वये व्यक्तीच्या तक्रारी प्राप्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तक्रार यंत्रणा जी आहे ती स्थापन केली. आता याच्यामध्ये आपण जे करार बघणार आहोत त्या करारांसोबतच त्याच्याशी संदर्भात जी तक्रार आहे ती कोणत्या विभागाकडे करायची ते देखील याच्यामध्ये मांडलेलं आहे. पहिला करार आहे नागरी व राजकीय अधिकारांचा आंतरराष्ट्रीय करार. याच्या संदर्भातली काही तक्रार असेल तर ती मानवाधिकार समितीकडे आपण करू शकतो. आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकारांचा आंतरराष्ट्रीय करार, याची तक्रार, या संदर्भातली तक्रार आपण आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार समितीकडे करू शकतो. छळवणूक व अन्य क्रूर, अमानवी किंवा मानहानिकारक वर्तणूक किंवा शिक्षा या संदर्भातली तक्रार छळवणूक समितीकडे करू शकतो.
सर्व प्रकारच्या वांशिक भेदभावाचे निर्मूलन करण्याचा आंतरराष्ट्रीय करार या संदर्भातली तक्रार वांशिक भेदभाव निर्मूलन समितीकडे करता येतो. महिला विरुद्धच्या सर्व भेदभावांचे निर्मूलन करण्याचा करार याविषयीची तक्रार महिला विरुद्धचे सर्व भेदभाव निर्मूलन समिती याकडे करता येते. भिन्नपणे सक्षम व्यक्तींच्या अधिकाराबाबतचा करार भिन्नपणे सक्षम व्यक्तींच्या अधिकाराबाबतची जी समिती आहे तिथे या संदर्भातली तक्रार करता येते. जबरदस्तीच्या नाहीसे होण्यापासून सर्व व्यक्तींचे रक्षण करणारा आंतरराष्ट्रीय करार म्हणजेच जबरदस्तीच्या नाहीसे होण्याबाबतची जी समिती आहे तिथे याविषयीची या संदर्भात जी काही आपली तक्रार असेल ती करता येते. सर्व स्थलांतरित कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय करार इथे स्थलांतरित कामगाराबाबतच्या समितीकडे आपण तक्रार करू शकतो आणि बाल अधिकार व त्यांचे ऐच्छिक शिष्टाचाराबाबतचा करार या संदर्भातली तक्रार असेल तर बाल अधिकार समितीकडे तक्रार करता येते. वरील सर्व कळीच्या करारांवयी सर्व राष्ट्रांनी कराराच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी समिती स्थापन करण्यास व राष्ट्र अशा करारांमध्ये पक्षकार असल्यास व्यक्तीकडून तक्रारी स्वीकारण्यास व कराराचे किंवा अतिरिक्त शिष्टाचारांना मंजुरी देऊन समितीच्या अखत्यारीत सादर होण्यास मान्यता दिलेली आहे. वरीलपैकी स्थलांतरित कामगार व बाल अधिकार वरील समितीची अद्याप नियुक्ती झालेली नाही. उपरोक्त कळीच्या समित्यांशिवाय व्यक्तींनी संयुक्त राष्ट्रांकडे तक्रारी करण्यासाठी अनेकविध मार्ग आहेत. मानवाधिकार परिषद, त्यांचे विविध प्रतिनिधी, कार्यगट, महिलांच्या स्थितीबाबतचा आयोग व संयुक्त राष्ट्रांच्या अन्य संस्थांकडे तक्रार करता येईल. वरील करारांनुसार सदर म्हणजे आपण आतामध्ये जे करार घेतले त्यानुसार सदर विविध संस्थांकडे तक्रार करण्यासाठी वेगवेगळी प्रक्रिया असून त्या योगे व्यक्तींना त्या न्यायिक यंत्रणेकडून थोडाफार दिलासा जो आहे तो मिळू शकतो. म्हणजे मानवाधिकारांचं उल्लंघन होत असेल तर उपरोक्त करारांच्या समित्यांकडे तक्रार करता येते आणि हे तक्रार करण्याचे 3 मार्ग उपलब्ध आहेत. तर आता आंतरराष्ट्रीय यंत्रणेमध्ये तक्रार करण्याचे 3 मार्ग कोणते आहेत? पहिला मार्ग आहे वैयक्तिक पत्रव्यवहार करणं. आता पत्रव्यवहार करताना काही अटी आहेत, त्या अटींच्या अधीन राहूनच आपल्याला त्या राष्ट्राविरुद्ध तक्रार जी आहे ती करता येते. पहिलं म्हणजे ज्या कराराच्या अनुषंगाने आपण तक्रार करतो आहोत तो राष्ट्र त्या कराराचा पक्षकार असला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला तक्रार करता येणार नाही. तसेच त्या करारामध्ये किंवा त्या शिष्टाचारामध्ये एखादं राष्ट्र जरी पक्षकार असलं तर त्याची सुद्धा त्या गोष्टीला मान्यता पाहिजे की तक्रारीची तपासणी जी आहे ती करण्यात यावी. त्यानंतर जे पीडित व्यक्ती आहे त्याची लेखी पूर्वसंमती तिथं असणं अपेक्षित आहे आणि इतर व्यक्ती त्या व्यक्तींच्या वतीने समितीकडे तक्रार करू शकते. मात्र जर पीडित व्यक्ती स्थानबद्ध असेल, तिला जबरदस्ती नाहीसं केलेलं असेल किंवा ती अशी लेखी पूर्वसंमती देऊ शकत नाही तर तिची लेखी संमती न घेता येण्याची कारणं काय आहेत ते आपल्याला तिथं विशद करता आली पाहिजे. तक्रार करताना ती संयुक्त राष्ट्राच्या 6 अधिकृत भाषांमध्ये असणं अपेक्षित आहे, जसं की अरेबिक, चीनी, इंग्लिश, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश इत्यादीमध्ये. आणि जर ती इतर कोणत्या भाषेमध्ये असेल तर संयुक्त राष्ट्राच्या अधिकृत भाषेमधील भाषांतर तक्रारी सोबत जोडलेलं असणं गरजेचं आहे. यानंतर जी काही माहिती किंवा जी काही तक्रार आपण करतो आहोत तर ती सर्व माहिती घटनाक्रमानुसार संबंधित तपशिलासह सादर करणं आवश्यक आहे. ज्या देशाच्या संदर्भात आपण करतो आहोत त्या देशामध्ये उपलब्ध कायदेशीर अन्य उपाययोजना संपूर्णपणे संपुष्टात आल्याबाबतचा संपूर्ण तपशील या तक्रारीमध्ये असणं गरजेचं आहे. समितीकडे तक्रार करण्यापूर्वी पीडित व्यक्तीने त्या देशातली जी काही उपलब्ध कायदेशीर किंवा अन्य उपाय योजना आहे त्या पूर्णपणे वापरणं गरजेचं आहे. म्हणजे आधी तिथे सगळे प्रयोग केल्यानंतर जर तिथे काही काम बनलं नाही किंवा तिथे काही यश आलं नाही तर मग त्यांना इकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर तक्रार जी आहे ती
करता येते. आणि मग इथे आल्यानंतर ती तक्रार स्वीकारल्या गेल्यानंतर समितीकडनं जेव्हा ती तक्रार स्वीकारली जाईल तेव्हा राष्ट्राला त्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला जाईल किंवा त्यांच्याकडनं उत्तर मागवलं जाईल. राष्ट्राकडनं उत्तर आल्यानंतर समिती त्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेईल. आता अशा कार्यवाहीनंतर किंवा उपाययोजनांची माहिती सादर केल्यानंतर सुद्धा इथे कोणत्याही प्रकारची दंडात्मक कार्यवाहीची तरतूद नाही आहे. शेवटी समितीचे सर्व अंतिम निर्णय जे आहे ते सार्वजनिक हिताच्या अनुषंगानेच तिथे मांडले जातात. यातला दुसरा मार्ग जो आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय तक्रारी. याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट करारातील तरतुदींचे उल्लंघन केल्याबाबत एखादी राष्ट्र त्या करारात पक्षकार असलेल्या दुसऱ्या राष्ट्राविरुद्ध कुठल्याही समितीची तक्रार करू शकते. राष्ट्रांनी अवलंबायची प्रक्रिया प्रत्येक करारात निर्देशित करण्यात आली आहे. मात्र कोणत्याही राष्ट्राने सदर प्रक्रिया अद्याप अवलंबलेली नाही. तिसरा मार्ग याच्यामध्ये येतो चौकशीचा. कोणत्याही समितीकडे उल्लंघन झाल्याबाबत एखाद्या राष्ट्राविरुद्ध तक्रार आली तर अशी समिती चौकशी सुरू करेल. आता ही चौकशी केव्हा सुरू होईल? जेव्हा खात्रीलायक माहिती जी आहे ती समितीला प्राप्त होईल आणि ही माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रक्रिया सुरू करण्यात येते. त्यानंतर आपली निरीक्षणे सादर करून राष्ट्राने तपासणीमध्ये सहकार्य करण्यासाठी समिती त्या राष्ट्राला बोलावते. राष्ट्राच्या माहितीवर आधारून चौकशी करण्यासाठी समिती एक किंवा अधिक सदस्यांना नियुक्त करू शकते. तातडीने अहवाल सादर करण्यास सांगू शकते. आवश्यकता वाटली तर राष्ट्राच्या संमतीने त्या देशाला भेट सुद्धा दिली जाते. चौकशी प्रक्रिया जी आहे ती गोपनीय असते आणि कामकाजाच्या प्रत्येक टप्प्यावर संबंधित राष्ट्राचं सहकार्य जे आहे ते मागितलं जातं. राष्ट्रांच्या व्यतिरिक्त बिगर शासकीय संस्था आणि व्यक्ती सुद्धा या उल्लंघनाबाबत किंवा अंमलबजावणीच्या कोणत्याही पैलूबाबत स्वतंत्र अहवाल सादर करू शकतात. राष्ट्राकडून असा अहवाल प्राप्त करण्याच्या या पद्धतीमुळे संयुक्त राष्ट्र व त्यांच्या विविध संस्थांना शिफारशीद्वारे किंवा विविध प्रदेशांमध्ये मानवाधिकारांच्या प्रवर्तन व अंमलबजावणीसाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याची महासभेला विनंती करणं शक्य होतं. अशा पद्धतीने विविध आंतरराष्ट्रीय संस्थांकडे तक्रार करण्याचा व्यक्तीचा अधिकार आंतरराष्ट्रीय समुदायाने जरी मान्य केलेला असला तरी सुद्धा राष्ट्रांनी मंजुरी न दिल्यामुळे व पूर्ततेसाठी कोणतीही काटेकोर यंत्रणा नसल्यामुळे त्या दात नसलेल्या अवस्थेत आहेत. राष्ट्रांनी स्वतःच्या साध्यतांची गवाही देण्याची गरज असून मानवाधिकारांच्या संवर्धनासाठी त्यांनी गांभीर्याने अंगीकारलेल्या ज्या राष्ट्रीय यंत्रणा आहेत त्यांच्या सोबतच आंतरराष्ट्रीय यंत्रणा सुद्धा सशक्त करण्यासाठी उपाययोजना करणं फार गरजेचं आहे. धन्यवाद.